टम्म फुगलेले भटुरे आणि त्याच्याबरोबर चमचमीत असे छोले. काय मस्त बेत आहे ना. नमस्कार, मी स्वप्नाली. स्वागत आहे तुमचं न्यू मेजवानीमध्ये. छोलेची रेसिपी अगोदरच शेअर केलेली आहे. पाहायची राहून गेली असेल तर आपल्या चॅनलवरती आहे, नक्की पाहून घ्या. आज आपण पाहतोय भटुरे. डिटेलमध्ये रेसिपी सांगितलेली आहे. रेसिपी शेवटपर्यंत पहा. आवडली तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. तर चला आपण रेसिपीकडे वळू. ह्या व्हिडिओच्या शेवटी मी छोलेची रेसिपी लावेनच. तर इथे मी अर्धी वाटी रवा घेतलेला आहे आणि आत्ता तो आपण भिजत घालू. रवा भिजतोय तोपर्यंत इथे मी 2 वाट्या मैदा घेतलाय. त्याच्यामध्ये 2 चमचे साखर घातली, चवीप्रमाणे मीठ आणि अर्धा चमचा सोडा घातलाय. हे सर्व व्यवस्थित मिक्स करू. आणि आत्ता ह्या रव्यावरील जेवढं आपल्याला काढणं शक्य आहे तेवढं पाणी काढायचं. हे बघा. आणि रवा मैद्यामध्ये घालून घेतला आहे. अगोदर आपण मैदा रव्याने जेवढा ओला होतोय तेवढाच मिक्स करून घेणार आहोत. आणि आत्ता आपण इथे दही घेतले. तर थोडं थोडं दही घालणार आहोत आपण आणि दह्याने पूर्ण पीठ आपण हे मळून घेणार आहोत. कारण आपण इथे पाण्याचा वापर नाही करत. पूर्ण आपण आता दह्यानेच मळणार आहोत. आपण चपाती बनवतो ना त्याच्यापेक्षा थोडं घट्ट पीठ आपल्याला ह्याचं लागतं. तर हे बघा, माझं पीठ मळून झालंय. मी तुम्हाला दाबून दाखवते की हे बघा असं घट्ट आहे. आपण नेहमी चपाती करतो त्याच्यापेक्षा थोडं घट्ट आहे हे पीठ. आणि आत्ता इथून पुढे आपल्याला 7-8 मिनटासाठी हे पीठ भरपूर मळून घ्यावं लागतं. तर इथे मी परात घसरत होती म्हणून किचन प्लॅटफॉर्मवरती ठेवलं आहे. किचन ओटा स्वच्छ आहे, व्यवस्थित क्लीन केलेला आहे. मी कधी यूज नाही करत किचन ओटा, पण परात घसरत होती आणि खाली बसून करता आलं नसतं, मुलाने शूटच करू दिलं नसतं. तर हे बघा 4 ते 5 मिनटासाठी मी हे अगोदर मळून घेतले आणि 2 ते 2.5 चमचे तेल मी ह्याच्यामध्ये घालून घेतले. आणि आत्ता मी परत हे 2-3 मिनटासाठी व्यवस्थित मळून घेते. हे बघा, वरून मऊ दिसतोय आणि आतून असा खरबरीत आहे. असंच पाहिजे आपल्याला. आणि आत्ता आपण व्यवस्थित ह्याचा गोळा करू. वरून थोडं तेल लाव आणि हे भिजण्यासाठी ठेवू. जर तुमच्याकडे वेळ असेल तर 5-6 तासासाठी तुम्ही हे भिजण्यासाठी ठेवलं तरी चालेल. नाही तर कमीत कमी 1-2 तासासाठी तरी नक्की ठेवा. इथे मी एका बाउलमध्ये पूर्ण आटा काढून घेतला आहे आणि त्याच्यावरती मी इथे ओलं कापड घातलं आहे. जे हे थालीपीठाचंच कापड आहे माझं, ते मी ओलं करून ठेवलं आहे. आणि आत्ता आपण हे भिजत ठेवू कणिक. तर मी इथे 2च तासासाठी भिजत ठेवली होती. 2 तासांनी आपण बघू. तर बघा, तुम्हाला समजतच असेल किती मऊ झालं आहे आता पीठ. आता आपण ह्याचे छोटे छोटे गोळे काढू. गोळे अगदी मऊ झाले पाहिजेत, त्यांना क्रॅक नाही आला पाहिजे. हे बघा, अशा पद्धतीने. अशा पद्धतीने मी आता गोळे बनवून घेतलेत आणि आत्ता आपण भटुरा लाटायला घेऊ.
कढईत मी तेल तापायला ठेवलं आहे तळण्यासाठी. आता त्या गरम तेलातच मी असं गोळा बुडवते आणि आपण तो लाटून घेऊ. इथे पीठ काय लावायचं नाही, मैदा वगैरे काही नाही लावायचं, नाहीतर मग ते तळताना पूर्ण तेलात उतरतो. गरम तेलात थोडासा गोळा बुडवायचा आणि लाटायला घ्यायचा. हे बघा एवढी जाड आहे, आणखी थोडी जाड राखली तरी चालेल, पण खूप पण जाड नको राहिला. आणि अर्धवट भटुरा एक साईडनी फुगला की लगेच पलटी करायचा, परत पलटी नाही करायचा. मग तेल टाकायचं. इथे माझा झाऱ्या चुकीचा लागला, वरून त्याच्यावर तेलच जाईना म्हणून मी परत चमच्याने तेल घालते आणि काढून घेऊ. हे बघा टम्म फुगला आहे. सेम पद्धतीने आपण दुसरा करून घेऊ. सेमच लाटतोय त्यामुळे मी लाटण्याची प्रोसेस नाही दाखवली. तळून घेऊ. अर्धवट फुगला की पलटी करायचा, थोडा प्रेस करायचा आणि वरून तेल घालायचं. इथे पूर्णपणे तारेचा झाऱ्या असल्यामुळे तेल वरती जात नाही. होल असलेला जर झाऱ्या असेल तर व्यवस्थित तेल वरती जाईल. सेम ह्याच पद्धतीने आपण आता सर्व भटुरे बनवून घेऊ. तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करून पहा. तुम्हाला रेसिपी कशी वाटली कमेंट करून सांगा. रेसिपी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद.